मला नेहमी असं वाटतं की आपण जे काही करतो ना त्याचा आपण ब्रँड असावं. ॲक्टर कधीच समाधानी नसतात, ते इतके भुकेलेले असतात की सतत त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं. टिकून राहण्यासाठी, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते, पण ती एक संधी तुम्हाला मिळावी लागते. हवाई उद्याच्या स्किट्समधनं फक्त कॉमेडियन नाही तर ॲक्ट्रेस म्हणून पण मला एस्टॅब्लिश व्हायला त्या प्लॅटफॉर्मनी खूप मदत केली. पण जिथे म्हणजे ऑडिशन झाली आहे 99% मी तिथे सिलेक्ट नाही झाले. कितीतरी ऑडिशनमध्ये माझा नंबर यायच्या आधी मी पळून आलेले आहे. माझ्या ग्रॅज्युएशनच्या वर्षी मला 13 बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड होती. आणि खरंच तुझ्याकडे बघताना मला असं वाटतं की तू सिनेमा जरी केला ना तरी सिरियस ची हॉरर कॅरेक्टर तुला खूप भारी वाटेल. माझ्या नवऱ्याला पण असंच वाटतं. माझा जर पहिला चित्रपट असणार असेल तर मग मला असं वाटत होतं की मी एका कुठल्या तरी वेगळ्या सेटअपमध्ये तो करावा. तो एका वेगळ्या जॉनरचा, जो कॉमेडी जरी असेल तरी तो चॉमेडी नसावा. हाय हॅलो, आम्ही आज आलेलो आहोत कांदिवलीमध्ये आणि श्रेया बुगडे यांचा पॉडकास्ट करायला. तर आमचा आजचा हा पॉडकास्टला प्रोत्साहन दिलंय TLS ट्रेडर्स कम्युनिटी आणि TWJ लर्निंग सोल्युशन्स यांनी. आणि तुम्हाला जर एक्सपर्ट ट्रेडर बनायचं आहे तर TLS ट्रेडर्स कम्युनिटी आणि TWJ लर्निंग सोल्युशनचा ॲडव्हान्स स्टॉक मार्केट ट्रेडिंग कोर्स उपलब्ध आहे. तो ऑनलाईनही आहे आणि ऑफलाईन आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जी डिटेल्स दिल्या आहेत ते एकदा बघा आणि हा जो फोन नंबर दिसतोय त्याच्यावर कॉल करा आणि तुम्हाला सगळं सिस्टमॅटिक ट्रेडिंग काय असतं, प्रॉफिटेबल ट्रेडिंग काय असतं ते सगळं शिकवलं जाईल. आणि अजब गजबचं नाव सांगितल्यानंतर त्यांना 10% डिस्काउंट मिळणार आहे. हो हां, त्यामुळे लगेच तुम्ही शिकायला घ्या आणि खूप छान छान पैसे कमवा. थोडे आम्हालाही द्या आणि अजब गजबला सबस्क्राईब करा. आम्ही तोपर्यंत पॉडकास्ट सुरू करतो. चला, आम्ही आलेलो आहोत आज श्रेयाताईच्या घरी कांदिवलीला. आणि श्रेयाताई आपल्याला माहिती आहे की चलावेद्यामध्ये खूप छान काम करते आणि खूप विनोदी भूमिका, खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स करते. पण आज आम्हाला असा पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की एवढे छान छान मराठी सिनेमा होत आहेत आणि तू मग आम्हाला सिनेमात का दिसत नाहीयेस किंवा तू का करत नाहीयेस सिनेमा? सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा घरामध्ये. सो वेलकम. आणि खूप काळ आपल्याला हा पॉडकास्ट करायचा होता. शेवटी फायनली आज तो सोनेरी दिवस आपल्या आयुष्यात आलेला आहे. सो आय एम व्हेरी ग्लॅड. हां, तर तू जो मला प्रश्न विचारला आहेस तो प्रश्न मलाही अनेक वर्ष पडलेला आहे खरं तर. पण काय होतं आहे की हवाई उद्या करत असल्यापासून गेली अनेक वर्ष मला खूप चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत, व्हेरी फ्रँकली. पण काय होतं की आता मी साधारण ज्या पद्धतीचं काम करते त्याच धाटणीचे रोल्स मला ऑफर होतात. कारण का आय एम शुअर की जे मेकर्स आहेत, जे प्रोड्युसर्स आहेत किंवा लेखक दिग्दर्शक आहेत ते सुद्धा बघताना जे त्यांना दिसतंय ते आपल्या प्रोजेक्टमध्ये हिला घेऊन तशा पद्धतीचं फिल्ममध्ये काय करता येईल ह्याच्याकडे त्यांचा कल जास्त आहे असं मला वाटतं. आणि म्हणून प्रकर्षाने गेल्या 4-5 वर्षांमध्ये जास्त करून मला ह्या ऑफर्स आलेल्या आहेत फिल्मच्या, ज्या मी करत नाही आहे कॉन्शियसली. म्हणजे तू बाय चॉईस नाही म्हणते? हो. म्हणजे कशा प्रकारची मागणी असते प्रोड्युसर्स किंवा डिरेक्टर? सो तेच मी तुला सांगते, कारण का कॉमेडीचा पगडा इतका भारी आहे माझ्या सबंध कॅरेक्टरवरती. अर्थात बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवरती मी वेगळ्या मीडियम्समध्ये दिसते, पण तरीसुद्धा तो एक ब्रँड आहे विच आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ. मला म्हणजे काय बऱ्याच ठिकाणी कॉमेडी क्वीन आणि हास्याची राणी आणि काय 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 असं. सो मला नेहमी असं वाटतं की आपण जे काही करतो ना त्याचा आपण ब्रँड असावं. लाईक इफ यू आर एन्डॉर्सिंग समथिंग, दॅट आय एम एन्डॉर्सिंग दिस एंटायर कम्युनिटी, दिस एंटायर जॉनर ऑफ कॉमेडी, विच इज ग्रेट. असं रोज चालता बोलता कोणाच्या करिअरमध्ये होत नाही, राईट? की तुम्ही एखाद्या फॉर्मसाठी ओळखले जाता, राईट? सो तो एक भाग आहे. आणि फॉर्च्युनेटली हवाई उद्याच्या स्किट्समधनं फक्त कॉमेडियन नाही तर ॲक्ट्रेस म्हणून पण मला एस्टॅब्लिश व्हायला त्या प्लॅटफॉर्मनी खूप मदत केली. त्याच्यामुळे जे जाणकार आहेत, ज्यांना त्याच्यातलं खूप कळतं, त्यांना माहिती आहे की बियॉन्ड दिस सुद्धा देर इज ॲन ॲक्टर, देर इज अन आर्टिस्ट, बरोबर? तर मी कॉन्शियसली ते निर्णय घेतले. कारण का जसं तू म्हणालास की काय डिमांड असते, तर कॉमेडीचीच डिमांड असते की हिरोईन आहे. आणि बरेच सिनेमे जे मला ऑफर होतात त्याच्यामध्ये कालांतराने थोडे दिवसांनी ते सांगतात की भाऊला आपण अशा एका रोलमध्ये कास्ट करतोय, कुशलला आपण ह्या रोलमध्ये विचार करतोय, मग कदाचित भारतदादाशी पण आम्ही बोलतोय. तर माझं असं होतं की
त्याच पुन्हा ह्याच्यात म्हणजे स्किटचाच फॉर्म आपण जर फिल्ममध्ये यूज करणार असू किंवा त्या सगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशननीच परत जर करायचं असेल तर मग ते त्या लेवलचं खूप काहीतरी ग्रँजर असलं पाहिजे. लाईक इट कुड बी लाईक अ फ्रँचायझी फिल्म की ह्या सगळ्यांचे जसे आपण बघितले कॉमेडीमध्ये अगदी गोलमालपासनं ह्या ज्या सगळ्या की फ्रँचायझी फिल्म्स ज्या आहेत त्या, तर मग ते निदान तसं तरी व्हावं, ते तितक्या लेवलवरती व्हावं. आणि खरं तर आमच्या सगळ्यांची मिळून एक छान सिनेमा करायची इच्छा आहेच, पण दॅट विल बी प्रॉबेबली जेव्हा वेन इट विल बी द राईट टाईम. म्हणजे मला नाही माहिती राईट टाईम कधी असेल, पण इच्छा आमची आहे. पण माझा जर पहिला चित्रपट असणार असेल तर मग मला असं वाटत होतं की मी एका कुठल्या तरी वेगळ्या सेटअपमध्ये तो करावा, तो एका वेगळ्या जॉनरचा, जो कॉमेडी जरी असेल तरी तो कॉमेडी नसावा. त्याच्यामध्ये आपण किती माझ्या इतक्या फार जुन्या फिल्म्स कॉमेडीसुद्धा इतक्या माझ्या आवडीच्या आहेत. लाईक आपल्या अमोल पालेकरांच्या पासनच्या सगळ्या फिल्म्स की खूबसूरत, रेखाची वगैरे, सो ते सगळं पण कॉमेडीच होतं. पण ज्या पद्धतीने ती फिल्म सगळी लिहिली गेली होती ती सगळी म्हणजे सिच्युएशन्स होत्या, कॅरेक्टर्स होते, मग मध्येच सिरियस मध्येच, सो असं एक आपण काय म्हणतो की फुल ब्लोन अशा पद्धतीचं स्क्रिप्ट असेल तर त्याच्यामध्ये तो फ्लेवर आणायला मला प्रॉब्लेम नाही आहे की ती तशी आहे, ती अवली आहे किंवा ती जरा बेरकी आहे तिचं मध्ये मध्ये, सो दॅट्स फाईन. आणि प्रोड्युसर्सची किंवा मेकर्सची तशा पद्धतीची इच्छा असणं किंवा डिमांड असणं हे चुकीचं नाही आहे. फक्त मी तो डिसिजन कॉन्शियसली घेतला की अनलेस मला तसं वाटत नाही आहे की हे खूपच लुक्रेटिव्ह आहे आणि हे आपण करायलाच हवं, तर तोपर्यंत मी ते करणार नाही असा मी डिसिजन घेतलाय. पण मग तुला दिवसभर तर कॉमेडी सुरू आहे किंवा सध्या फक्त कॉमिक ऍक्ट्रेस सुरू आहे, तर ते सोडून तुला काय ऍक्टिंग करायची, तुला काय असं वाटतं? मी तुला फ्रँकली सांगू का की हवा येऊद्यामध्ये माझ्या वाट्याला असं खूप असे वेग आणि असं काहीतरी भयंकर दिसणं किंवा काहीतरी वेगळेच कपडे घातले आहेत असं लुक वाईज फार एक्सपेरिमेंट होत नाही तिथे. जे त्या सगळ्या स्क्रिप्टला जेल होऊन कधी आम्ही स्पूफ्स करतो कुठल्या तरी फिल्मवरती, तर त्याच्यातली जी हिरोईन असते ती जरा ढिली सटक होऊ शकते. म्हणजे कतरीना कैफ असेल किंवा करीना कपूर असेल किंवा कंगना रनौत असेल किंवा सई फॉर दॅट मॅटर, म्हणजे हे जे कॅरेक्टर्स मी केलेले त्याच्यामध्ये मी एक ती लाईन सांभाळलेलीच आहे की ती कधीच म्हणजे आपण त्याच्याकडे म्हणून की हे काय चाललंय असं कधीच वाटू दिलेलं नाही. रादर निलेशनी किंवा आमच्या सगळ्या रायटिंग टीमनी हे कायम त्यांच्या लक्षात त्यांनी आलेलंच आहे माझ्याबद्दलचं काहीही कॅरेक्टर लिहिताना, की तिचं जे एक आपला जो डिमिनर आहे एक ॲक्ट्रेस म्हणून किंवा मी म्हणून, तर ती लाईन मी कधीच क्रॉस केलेली नाही आहे. सो फ्रँकली तुम्हाला सांगशील तर असं लोक विचारतात की तुमचा ड्रीम रोल काय आहे वगैरे, तर माझा असं काही ड्रीम रोल वगैरे नाही आहे. कारण का गेल्या 10-12 आता मला 26-27 वर्ष त्या इंडस्ट्रीतच झाली आहेत. पण हवा येऊद्या, त्याच्या आधी फुबाई फू, मी सहज एक 200-300 कॅरेक्टर्स तर मी केली असतीलच. आणि कमिंग बॅक टू द सेम पॉईंट, खूप असं कॉमेडी मुद्दामून न केल्यामुळे मला एक वेगवेगळे कॅरेक्टर्स करण्याचं फिलिंग एनिवे इतक्या वर्षात आलेलंच आहे. कारण का कंगना रनौतची मिमिक्री करायची झाली पटकन, तू आता मला सांगितलं ना पटकन मला कधी कधी आवाज आधी सुरुवातीला तर मला अजिबातच काढता यायचे नाही. अशा इंटरव्ह्यूमध्ये नाही का न्यूज चॅनल वगैरे आपल्याला बोललं की काय तुम्ही की एखादा तुम्ही म्हणजे असं एखादा सिंगरला सांगितलं की ती एखादी तुम्ही आम्हाला झलक ऐकवली तर वगैरे ते ठीक आहे, पण कोणाची तरी मिमिक्रीची झलक पटकन वगैरे ते कसे प्रॉपर जे मिमिक्री आर्टिस्ट असतात तो एक वेगळा स्किलसेट आहे की ते त्याच्यावरच सतत काम करत असतात. मी ऍक्टर आहे, ते बाय डिफॉल्ट माझ्या काय ऑब्झर्वेशन स्किल्स आहेत किंवा ते माझ्यात एक तो किडा होताच लहानपणापासून, म्हणून मी ते करते. आता पण पटकन कधी कधी चुकतो माझा. सई मी सुरुवातीला जी करायची आणि आता जी करते त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण ती मला येता येता आली आहे. सो तसा माझा ड्रीम रोल नाही आहे, पण मला डेफिनेटली फिल्म करायच्या आहेत. आणि म्हणजे असं नाही झालं पाहिजे की श्रेया बुगडेची फिल्म आली आणि गेली. मला एकच फिल्म मी केली तरी मी नेहमी सांगितलं की आता मला पुढच्या करिअरमध्ये मी एखादीच फिल्म केली तरी चालेल, पण ती लक्षात राहिली पाहिजे. कारण का आत्तापर्यंत साधारण माझ्या करिअर ग्राफमध्ये असं झालं नाही की कुठला तरी मी एखादा प्रोजेक्ट केला आणि तो मिस झाला की ती नाही बघितली गेली तिची फिल्म. त्याच्यात काय होतं, तसंच होतं का हे काय हवा येऊद्यासारखं.
सो तसं व्हायला नको आहे, म्हणून तू म्हणून मी कॉन्शियसली हा डिसिजन घेतलाय. सो आता तू जे काम करते चला उद्यामध्ये त्याच्याने पूर्ण समाधानी आहेस की अजून काही तुला करावंसं वाटतंय आता? हे बघ, काही राहून जात आहे. ऍक्टर कधीच समाधानी नसतात, ते इतके भुकेलेले असतात की सतत त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं. पण मी कॉम्प्लेसंट नाहीये, पण मी सॅटिस्फाईड आहे. म्हणजे असं नाहीये की मला ओके आता मी काय नाही केलं तरी चालेल. कॉम्प्लेसंट मी नाही झाले ॲज अन ॲक्टर, पण मी सॅटिस्फाईड आहे. मी जे करतेय, मी जे काम केलेलं आहे, मी अत्यंत ग्रेटफुल आहे की इतकी सगळी टॅलेंटेड मंडळी आजूबाजूला असताना मी कायम स्वतःला लकीच समजत झाले. कारण का मला असं वाटतं की टॅलेंटेड तर सगळेच असतात. खूप लोकांमध्ये स्किल असतं, खूप लोकांमध्ये आता तर इतकी नवीन नवीन सगळी मुलं येतात. आता मला हे बोलायला लागतं कारण का मला 26-27 वर्ष झाली आहेत, हे नवीन नवीन मुलं येत आहेत असं बोलायला. सगळेजण इतके टॅलेंटेड आहेत, प्रत्येकाच्याकडे एक वेगळा फ्लेवर आहे. म्हणजे इव्हन कॉमेडीमध्ये सुद्धा आता ज्या दुसऱ्या शोमध्ये सगळं घडतंय किंवा इतर आता कार्यक्रम येत आहेत, बरेच पॉडकास्ट येत आहेत किंवा यूट्यूब चॅनल्सवरती मुलं आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, तर सगळं इतकं भरभरून टॅलेंट मी स्वतः फॉलो करते ते सगळं. मला असं वाटतं कसं करतात यार, हे कसं करतात. लाईक लिहिणं पण, स्वतःचं कॉन्टेंट ते करणं पण, ते शूट पण करणं, म्हणजे तुम्ही सुद्धा सगळेजण. तर मला वाटतं की मी स्वतःला लकी समजते की मला 10 वर्षापूर्वी ती संधी मिळाली. आय वॉज द चोजन वन. अर्थात मेहनत सगळेच करतात, टिकून राहण्यासाठी, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते, पण ती एक संधी तुम्हाला मिळावी लागते आणि त्याच्यासाठी आपण लकी असावं लागतं. यू हॅव टू बी देअर ॲट द राईट टाईम, ॲट द राईट प्लेस, राईट. सो माझ्या बाबतीत ते झालं, म्हणून मी कायम आय एम ग्रेटफुल. मी देवाचे कायम आभार मानते की मला ही संधी मिळाली आणि मग मी स्वतःला प्रूव्ह करू शकले. सो गेल्या 10-12 वर्षामध्ये मी जे हवा येऊ द्यामधनं काम केलं किंवा इतरत्र जे मी काम केलं आहे, मी सॅटिस्फाईड आहे. इट्स जस्ट दॅट जसं मी म्हणाले तसं की ॲक्टर कायम भुकेलेला असतो, तो अजून खूप करायची इच्छा आहेच. मग ह्या इच्छेला ऑडिशन्ससाठी वगैरे जातेस तू, ऑडिशन्स द्यायला अजूनही म्हणजे हां, आता हा एक वेगळा मुद्दा आहे की मी ना, म्हणजे ही खरी ती गंमत मी कधीच कोणाला सांगितली नाही. ऑडिशनमध्ये मी कधीच चांगलं परफॉर्म करत नाही. मला इतका स्ट्रेस येतो ऑडिशनचा, मला आणि ही लहानपणापासून आहे. म्हणजे इतकी भीती वाटते ऑडिशनची की तू मला आत्ता सांगितलंस की आता एक 50,000 इथे लोक जमणार आहेत आणि तू आता हा शो अँकर करायचा आहेस आणि तुझं तू कर, तर मी पुढे मागे पण बघणार नाही. मी माईक घेऊन शूटिंग, इतकं आहे. पण जर तू मला सांगितलंस की आता अंधेरीला आरामनगरमध्ये एका स्टुडिओमध्ये अमक्या अमक्या फिल्मचं ऑडिशन चालू आहे आणि तिथे तू सकाळ आदल्या रात्रीपासूनच मला झोप येत नाही की, कारण ते काय आहे ना, ते ऑडिशनची एक सिस्टम आहे. आणि मी सुरुवातीला हे खूप केलंय हे सगळं. ते कोऑर्डिनेटर्स असायचे, आता अर्थात एजन्सीज आणि कास्टिंग डिरेक्टर्स, आता त्याची नावं बदलली आहेत. आधी ते मॉडेल कोऑर्डिनेटर्स, आर्टिस्ट कोऑर्डिनेटर्स असे असायचे. आणि मग ते तुम्हाला सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑडिशन्सला पाठवणार, ज्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता, आणि मग तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत त्याच्यातले काहीतरी अमके टक्के तुम्ही त्यांना द्यायचं वगैरे. सगळं माझं एक 20 वर्षांपूर्वी करून सगळं झालेलं आहे. तर मला इतकं टेन्शन यायचं तिकडे. बरं, तिथे गेल्यानंतर ना, तिथे जी लोकं आलेली असायची, म्हणजे माझ्या वयाच्या ज्या मुली आलेल्या असायच्या, त्या म्हणजे मेकअप, केस, साड्या वगैरे, ते प्रॉपर जो. आणि मी हिंदीमध्ये पण काम केलंय सिरियलमध्ये, आणि तेव्हा तर ते मला बघूनच. आणि मी आपलं काहीतरी एक साधा आपला सलवार कुर्ता आणि तसं नॉर्मल आपण जातो तसं. आणि तिथे एकदम गेल्यावर त्या प्रोफेशनल रे सगळं. तर मला आधी ते बघून कितीतरी ऑडिशनमध्ये माझा नंबर यायच्या आधी मी पळून आलेले. मी केलेच नाही आतमध्ये, रूममध्येच गेले नाही मी. कितींदा मी हे केलेलं आहे. आणि आय डोंट नो, पण खूप कमी अशा ऑडिशन्स आहेत की ते दिल्यानंतर मी सिलेक्ट होऊन त्याच्यात ते जास्ती करून मला जे शोज मिळाले ते विदाऊट ऑडिशनच मिळाले, की तिथल्या कुठल्या तरी कास्टिंगनी, डिरेक्टरनी, लेखकांनी माझं कुठलं तरी कॉलेजमधलं काम बघितलंय किंवा सिरियलमधलं बघितलंय. असे माझ्या कास्टिंगमध्ये मी एकदम कमाल, तिकडनं पुढे जसं आता हे 10 वर्ष एक शो चाललाय, 5 वर्ष एक सिरियल चालली आहे वगैरे, असं मी केलेलं आहे. पण जिथे म्हणजे ऑडिशन झाली आहे 99% मी तिथे सिलेक्ट नाही झाले. त्याच्यामुळे मला नेहमीच वाटतं की आपण डायरेक्ट सेटवर भेटूया का. पण ते म्हणतील सेट तुला कास्ट कसं करायचं, तू काहीतरी करून दाखव आधी. तर मला ऑडिशन बिडिशन मला झोनच नाही रे. आत्ता पण आता ते कोविड नंतर काय झालं, सेल्फ टेस्ट सुरू झाल्या. ते निदान मला
करण्याजोगं वाटतं, कारण की ते आपल्याच घरी आपल्याला करायचं असतं. हा घरी व्हिडिओ काढून हा घरी सेल्फ टेस्ट सुरू झालं ना, कारण का ते कोविडमध्ये सगळं बंद झालं येऊन ऑडिशन्स देणं वगैरे. आणि आता त्यांना कास्टिंग एजन्सीजवाल्यांना पण तेच बरं पडतं की तिथे तुम्ही बोलवा, सगळे या, त्याच्यापेक्षा तुम्ही घरून एक सेल्फ टेस्ट पाठवा, त्याचं आम्ही पुढे बघू. त्याच्यामुळे सो आपण आता येऊयात चला हवा येऊ द्याकडे. इतकी वर्ष तो शो सुरू आहे, शो धम्माल सुरू होता आणि आता तो कुठेतरी आता आम्हालाच कळलं होतं की बंद पडतोय की काय, पण आता तो परत सुरू झाला. पण एका पॉइंटला प्रेक्षकांच्या दृष्टीने असं वाटत नाही का की एक गोष्ट तुम्ही इतकी वर्ष करताय, त्याला प्रेक्षक कंटाळतील किंवा प्रेक्षक बघतील की नाही, किंवा प्रेक्षक आता हे नाही आता खूप दिवस तेच करताय, असं तुम्हाला जाणवलं का की आपण हे थांबवूया म्हणून, किंवा एक कुठेतरी फुल स्टॉप देऊया? मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जेव्हा सुरू होते तेव्हा ती संपणार असतेच. सो फक्त काय की ती कधी संपणार हे कोणाच्याच हातात नसतं. म्हणजे आमच्याकडे चॅनलमधले खूप मोठी पोझिशनवरची व्यक्ती होती, तर त्यांनी आम्हाला जाताना सांगितलं होतं की, म्हणजे वेन ही लेफ्ट द चॅनल, तेव्हा ते असं म्हणाले होते म्हणजे आय थिंक अबाउट 5-6 वर्षांपूर्वी तसे म्हणाले होते की आता हा कार्यक्रम फक्त ऑडियन्सच बंद करू शकेल, कारण का चला हवा येऊ द्या वॉज ॲट इट्स पीक, की म्हणजे आता फक्त जेव्हा लोक बघायची थांबतील तेव्हाच हा कार्यक्रम बंद होऊ शकतो, बाकी आता हा कार्यक्रम कोणी थांबवू शकत नाही, तो ज्या स्पीडला होतात. काय होतं की आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी बदलत असतात आणि आता तर आपण अशा एका काळात वावरतोय. खरं तर तुम्ही आणि आपण सगळे खूप लकी आहोत की इतकं कॉन्टेंट आपल्याला बघायला अवेलेबल होतंय. नाही तर सिनेमे आधी पण बनत होते, ग्लोबल सिनेमा हा कायम चालूच आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये सिनेमे चालू आहेत, कॉन्टेंट क्रिएट होतच आहे, पण ते आपल्याला बघायला कधी अवेलेबल नव्हतं जे आपल्याला आता आहे. सो आता काय झालं की लोकांना प्रचंड चॉईस आहे. कोविडमुळे असं झालं की OTTला एक वेगळा पुश मिळाला, वेगळा ऑडियन्स मिळाला, लोकांना ते अवेलेबल, बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे हॅम्पर झाल्या की लोक थिएटरमध्ये जायची बंद झाली, त्याच्यामुळे आपली मराठी चित्रपटसृष्टी काय आणि हिंदी काय ते सगळंच त्याच्यामुळे हॅम्पर झालं. तर त्यांना तो सेटबॅक बसला, पण लोकांना काय झालं की माझं बेसिक सबस्क्रिप्शन भरून मला इथे अवेलेबल होणार आहे ना. आत्ता पण बरेच जण ना पटकन असं बोलतात की हा ठीक आहे आता थिएटरमध्ये झालं येईलच ना OTT वरती, इतकं सहज ते बोलून जातात. ऍक्च्युली ते तितकं सहज नाही आहे, कारण का कोणीतरी करोडो रुपये टाकून एखादी कलाकृती, एखादं प्रोजेक्ट बनवतं फॉर यू टू लिव्ह युअर हाऊसेस अँड कम अँड सी. ते 200, 250, 300 रुपये त्यांच्यासाठी खूप मॅटर करणार आहेत, पण लोकांना तर ते इझी हवं आहे सगळं. हवा येऊ द्याच्या बाबतीत मला असं वाटतं की TV वरती तर आम्ही गेले 10 वर्ष टेलिकास्ट कंटिन्युअस केला, देयर वॉज नो सीझन ब्रेक. आय थिंक तो पण एक रेकॉर्डच झाला असेल कुठला तरी. पण बाहेर आम्ही खूप कार्यक्रम केले, लाईव्ह, प्रचंड लाईव्ह कार्यक्रम आम्ही ऑफ द कॅमेरा केले, देशात परदेशात केले, महाराष्ट्रात आम्ही अख्खं पिंजून काढले. म्हणजे तू कुठल्याही गावाचं, खेडेगावाचं जरी नाव घेतलं तरी ते मला माहिती असेल, कारण का त्याच्या आसपास आम्ही कार्यक्रम केलेलाच आहे की जिथे गाड्यात जात नाही, जिथे ट्रेनशिवाय ऑप्शनच नाही आहे, ट्रेन आणि विमान नाहीच आहे, गाडीनीच जावं लागणार, म्हणजे इतक्या कितीही लांब की सगळीकडे आम्ही केलेलं आहे. आणि आज ताग्यात म्हणजे आज आपण बोलतोय ॲज ऑफ टुडे मला एकाही कार्यक्रमाला असं जाणवलं नाही की तिथे लोक नाही आली यार, त्या कार्यक्रमाला नाही आपल्याला नेहमीसारखा रिस्पॉन्स नाही मिळाला, असं एकदाही झालं नाही. लोक मैलोन मैल चालत, सायकलवरती, म्हणजे आम्ही बघितलंय की कार्यक्रम संपल्यानंतर एक अशा लोंढाचा लोंढा चालत चाललाय गावातल्या रस्त्यांवरनं. आणि मी म्हटलं की ही सगळी लोक कुठे चालली आहेत, तर ते ऑर्गनायझर्स म्हणाले ते ह्या गावातले नाही आहेत मॅडम, ते आता खूप चालत आली होती लोक, कारण का गाड्या घोड्यांची सोय नाही, काय नाही. सो हे अखंड अजूनही चालू आहे. सो वेन यू टॉक अबाउट रेटिंग्स, TRP, त्याच्यामध्ये आता तो सगळा चॅनलचा त्यांची गणितं त्याच्यामध्ये त्यांना बसवावी लागतात. पण आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा ती लोकप्रियता, ते सगळं, तो लोकांचा जिव्हाळा, ते ज्या पद्धतीने येऊन तुम्हाला भेटतात, तो सगळा ते जे सगळं वेळ आहे, आपण म्हणतो ना की एका कलाकाराच्या आयुष्यामध्ये ही जेव्हा वेळ येते की तुमची गाडी एका पॉइंटला इतकी घेरली जाते की तुम्हाला ती बाहेरच काढता येत नाही, कारण का लोकांचा लोंढेच्या लोंढे तुमच्या गाडीवरती लोटतायत. म्हणजे माझ्या अंगावर आत्ता काटाले इतक्या सिच्युएशन्स आम्ही सगळ्यांनी अनुभवल्या आहेत
की एका पॉईंट आपल्याला भीती वाटावी की थांबा थांबा, काचा बिचा फोडून आता इतकं प्रेम, अमाप अलोट गर्दीचं अमाप प्रेम आम्ही आजही अनुभवतो. सो लोकांना कंटाळा येऊच शकतो आणि आपल्यालाही येतो की आता काय किती दिवस हे चालणार आहे वगैरे. करताना वगैरे फ्रँकली मी तुला सांगू की करताना हे जाणवत नाही, कारण का ती एखादी डेली सोप असती, एखादी मालिका असती तर काय आहे की मला रोज जायचंय, मला तेच कपडे घालायचे, मला तेच केस करायचे, तोच मेकअप करायचा आहे आणि त्याच लोकांबरोबर तेच कॅरेक्टर करत करत पुढची 8-10 वर्ष जी काय आहेत ती 1000 एपिसोड 2000 एपिसोड मला तेच करायचंय. इथे काय होतं की एकतर आम्ही आठवड्याला एकच दिवस शूट करतो, एक दिवस आम्ही रिहर्सल करतो, एक दिवस आम्ही शूट करतो. आता अर्थात 6 दिवस आहे त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस शूट करतो. दॅट्स इट. त्याच्या आणि काय आहे की आठवड्याला आपल्याकडे येणाऱ्या फिल्म्स वेगळ्या, गेस्ट वेगळे, त्याच्यामुळे प्रत्येक आठवड्याला आज मी काय आहे, आज मी कोण बनणार आहे ह्याची एक उत्सुकता सगळ्यांमध्येच असते. बिकॉज एव्हरी वीक तू एका वेगळ्या माणसाचं आयुष्य, वेगळा ढंग, वेगळा रंग, वेगळे कपडे, वेगळा डायलेक्ट, वेगळा ॲक्सेंट, ह्या सगळ्यावर तुला एव्हरी वीक काम करायचं. सो ते दर आठवड्याचं वर्कशॉप आहे की लोक जातात ना वेगवेगळ्या ॲक्टिंग स्कूल्समध्ये 2-2, 3-3 वर्ष जाऊन हेच सगळं शिकतात. मग त्याचं काय होतं, तुम्ही लिखाणाचा भाग असता, तुम्ही त्या सगळ्या क्रिएटिव्ह प्रोसेसचा भाग असता, मेकअपचा भाग असता, कपड्यांचा भाग असता. सो ते एक ऑलराऊंड तुमचं रोजचं, म्हणजे माझ्यासाठी तर इट इज अन इन्स्टिट्यूशन. हवा येऊ द्यामध्ये मी बरं काय आहे की इतके सगळे माझ्याबरोबर जे सगळे दिग्गज अवलिये आहेत की मला कधी भाऊ कदमचं टायमिंग मला कधी शिकायला मिळालं असतं. तो ते जे सगळं करतो ते मला कधी इतकं जवळून अनुभवायला मिळालं असतं. बिंग अन ॲक्टर ऑल्सो मी कायम ऑडियन्स म्हणून पण बघत कसं करतो यार हा, कसं करतो, असंच मला होतं. त्याचं फुबाई फू चालू होतं तेव्हा मी तर आय वॉज नॉट इन दॅट शो सुरुवातीला. मला असं वाटतं हे कुशल आणि याची काय ट्युनिंग, हे कसं करत असतील हे भारत सागर, त्यांना बघून मला असं व्हायचं. आणि त्यांच्याच बरोबरीने काम करत करत त्यांचं काम बघून शिकण्याची संधी मला मिळाली. सो वेन वी टॉक अबाउट द ऑडियन्स हे बघतो, हा कम्प्लिटली त्यांचा मुद्दा. जसं आपण म्हणतो की TV हा पूर्णपणे ऑडियन्सला त्याचा कंट्रोल, जसं रिमोट कंट्रोल TVचा ऑडियन्स आहे, तर त्याचं सगळ्या शोजचं भविष्य भवितव्य सगळं ऑडियन्सच्या हातात तुम्ही देऊन टाकता जेव्हा तुम्ही एखादा कार्यक्रम ऑन एअर करता. सो आय डोंट नो, म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येक, आम्ही नेहमी असं म्हणतो की प्रत्येक कार्यक्रम त्याचं नशीब घेऊन येतो. आणि तसं मला वाटतं की ह्या कार्यक्रमावरती आम्हा सगळ्यांवरती एक असा वेगळा असा मॅजिकल एक हात फिरलेला आहे. मला असं वाटतं की देवाचा त्याच्यावर हात फिरलाय की जाओ चला अजून 10 वर्ष 15 वर्ष लोकांना बघायला. हो, अरे ते गमतीत बोलतात पण की आता मुलं, मग पेन्शन सुरू होईल, मग मुलांना पण यायचं इथेच नाही का असतं जनरली सरकारी नोकऱ्यांमध्ये वगैरे असं असतं. तसं आम्ही गमतीत बोलतो पण ठीक आहे. मला असं वाटतं की नाव वी आर रेडी फॉर इट. आणि एक माहिती आहे की हे घर आता कायमचं लोकांच्या मनामध्ये झालेलंच आहे. श्रेया बुगडे किंवा कॉमेडी किंग नव्हती 10-15 वर्षापूर्वी, जेव्हा फुबाई फू पण नव्हतं, ज्यावेळेस तू मिठीबाई मध्ये होते, त्यावेळेस कशी होतीस तू? त्यावेळेस काय काम करत होतीस? थिएटर करत होतीस? मी वयाच्या 8व्या वर्षीपासून थिएटर करायला लागले. सो बेसिकली मी बालरंगभूमीपासून सुरुवात केली. सो माझा प्रवास त्याचा ग्राफ वाईज करेक्ट झाला की थिएटर, मग टेलिव्हिजन आणि मग टेलिव्हिजनमधल्या पुढच्या गोष्टी असं. तर तेव्हापासनं मराठी थिएटर, आधी बालरंगभूमी, मग त्याच्यानंतर आणि काय झालं की शिक्षणाबरोबर कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी हे करतच होते. पण कॉलेजमध्ये मी जेव्हा गेले, जेव्हा मिठीबाईला मी ॲडमिशन घेतली तेव्हा सगळ्या प्रोफेसर्सचं असं झालं, कारण का मिठीबाई हे खूप नॉन मराठी डॉमिनंट कॉलेज होतं तेव्हासुद्धा. बॉलिवूडमधले खूप ॲक्टर्स त्या कॉलेजमधनं पासआउट झाले. पण ॲज सच जे नाट्यवलय असतं कॉलेजचं त्याच्यात फार कोणी रस घेतला नव्हता. जेव्हा मी गेले तेव्हा माझे सगळे प्रिन्सिपल्स आणि सगळे ड्रामा डिपार्टमेंटचे प्रोफेसर ते म्हणाले की अरे, कारण तेव्हा मी ऑलरेडी काम करत होते TVवर वगैरे, तर तू आता आली आहेस तर आता आपण छान सगळं करूया आणि आपण सगळ्या कॉम्पिटिशन्स प्लॅन करूया. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी एकही कॉम्पिटिशन सोडली नाही कॉलेजची. म्हणजे मी शूटिंग बाहेरचं ॲडजस्ट करून त्या तालमी, ते सगळं जे वातावरण असतं, रात्री कॉलेजमध्ये राहणं आणि पहाटे घरी येणं आणि मग ते सगळे ट्रेनमधून जाऊन ते कुठल्या युनिव्हर्सिटीच्या आणि
यूथ फेस्टिवल्स आणि जे 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 सगळं होतं त्या सगळ्या कॉम्पिटिशन्स मी केल्या अगदी ग्रॅज्युएशनच्या वर्षापर्यंत. शेवटच्या म्हणजे सवाई फक्त माझी करायची राहिली कारण का त्याचे थोडेसे इश्यूज झाले होते. बाकी सगळ्या कॉम्पिटिशन म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशनच्या वर्षी मला 13 बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड्स होती. इतक्या झाडून कॉम्पिटिशन्स मी केल्या होत्या. असं करत 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 मग टेलिव्हिजन, मग झी मराठीनी बेसिकली मला एक जे आपण तू तिथे मी पासनं त्यांच्या सगळ्या मालिका त्याच्यामध्ये माझं काम खूप वेगळ्या पद्धतीचं होतं. तिकडनं कारण ती एकदम घाबरलेली न बोलणारी त्या दादा होळकरची बायको आणि तिला एक टॉर्चर करून घरात कोंडून ठेवलेलं वगैरे ह्या झोनमधलं कॅरेक्टर आणि कट्टू वर्षभराने मी फुबाई फू मध्ये काहीतरी एक्स्ट्रीम करताना लोकांना दिसले. त्याच्यामुळे तो एक मला आपण म्हणतो ना की टप्प्याटप्प्यानी गोष्टी घडत गेल्या. सो दॅट हॅपन्ड. आणि हे ग्रॅज्युअली काय झालं की वेगवेगळ्या लोकांबरोबर कधी प्रोफेशनल कधी कॉलेज कधी असं तर तो ना बॅलन्स कायम माझ्या आयुष्यात राहिला. आणि मला नेहमी असं वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करायला आवडत असल्यामुळे मग मी गुजरातीत पण 3 नाटकं केली एकदम कमर्शियल प्रॉपर. काय तो आता मी तेच विचारणार होतो की गुजराती रंगभूमी आणि मराठी रंगभूमी काय मग तुला फरक वाटला की फक्त कमर्शियलच फरक वाटला? पण हे मराठी रंगभूमीवरती मी आता एकदम कमर्शियल नाटक बालरंगभूमी आणि आता कमर्शियल जी नाटकं होतात म्हणजे मोठ्या सिरियस विषयांवरची किंवा मोठ्या कलाकारांबरोबर जी तर त्याच्यामध्ये खूप फरक असतो सगळ्याच गोष्टींमध्ये. आता तर आपल्याकडे लहान मुलांसाठीची नाटकं खूप कमीच होतात म्हणजे आता होतच नाहीत किंवा कमी होतात फार सिलेक्टेड. तर गुजराती थिएटर मी तसं फुल ब्लोन अनुभवलं अंटिल मी समुद्र केलं कोविडच्या आधी. तर ते सुद्धा प्रसाद आणि चिन्मय हे मित्र असल्यामुळे जेव्हा ते समुद्र आधी स्पृहा करत होती आणि मग ते माझं पहिलंच नाटक असणार होतं. मग माझं असं झालं की म्हणजे रिवाईव्ह केलेलं नाटक करायचं कारण स्पृहानी त्याच्यामध्ये इतकं ताबडतोड काम केलं होतं आणि चिन्मय आणि त्या दोघांची इतकी अमेझिंग केमिस्ट्री होती आणि ते खूप गाजलेलं नाटक होतं. ते अटेम्प्ट करण्यामध्ये एक खूप मोठी रिस्क कायम असतेच. आणि पहिलंच नाटक करताना मग रिवाईव्ह केलेलं का करावं का करू नये. पण आता हे दोघं मित्र असल्यामुळे माझं असं झालं की म्हणजे आणि देन ती संहिता पण खूप स्ट्रॉंग आणि अमेझिंग असल्यामुळे आणि मला सुद्धा काय झालं की मी पण जसं म्हटलं तसं मी एकदम ते सगळं मला हवंसं वाटायला लागलं कारण का चला हवा उद्या आणि समुद्रमधलं तिची भूमिका ही कम्प्लिटली वेगळा झोन होती. त्याच्यामुळे मला नाही म्हणणं पण खूप कठीण जाणार होतं. सो मी हो म्हटलं. पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली त्याचे फार प्रयोग न होता कोविड झाला आणि मग ते अगदीच 15-17 प्रयोगांमध्ये आम्ही ते नाटक बंद केलं. सो पण ते करताना मला प्रचंड म्हणजे मला आपण म्हणतो ना की एखादी कलाकृती चालणं न चालणं हा वेगळा मुद्दा असतो पण कलाकार म्हणून तुम्ही घडत असता त्याच्यातनं तुम्ही सगळ्या गोष्टी कायम शिकत असता. सो ते माझ्या बाबतीत झालं. पण गुजराती आणि मराठी ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचा फरक आहे. पण गुजरातीमध्ये पण मी जी नाटकं केली ती सुद्धा अशी उथळ किंवा काहीतरी कॉमेडी काहीतरी टाइमपास असं कधीच नव्हतं. मी एक कॉमेडी शो करत असताना सायमल्टेनियसली मला खूप वेगळ्या पद्धतीच्या सिरियस भूमिका कायम ऑफर केल्या गेल्या नाटकांमध्ये. गुजरातीमध्ये पण मी 3 नाटकं केली ती मी तशीच केली की एक नाटक होतं की एक्झॉर्सिझम ऑफ एमिली रोज नावाची एक हॉरर फिल्म आहे आणि त्याच्यावरती हे गुजराती नाटक होतं ज्याचं नाव होतं जंतर मंतर. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा गुजराती रंगभूमीवरती डबल रिव्हॉल्विंग सेट होता. म्हणजे ते मराठी रंगभूमीवरती ते झालं होतं गुजरातीमध्ये ते पहिल्यांदा येणार होतं की इथे घर लागलंय इथे कोर्ट लागले आणि मग ब्लॅकआउट होतो इकडे कॅफे लागतो आणि इकडे हॉस्पिटल लागतं. सो ते सगळं आणि त्याच्यामध्ये एका वेळेला तर ती जी मुलगी असते तिला वेगवेगळ्या स्पिरिट्सनी पजेस केलेलं असतं. तर मला भाषा येत असल्यामुळे तेव्हा त्या लेखकांनी ठरवलं की ते वेगळ्या वेगळ्या प्रांतातल्या लोकांनी तिला पजेस केलंय. सो त्याच्यामध्ये एक ख्रिश्चन कोंकणी भूत होतं, एक मराठी होतं, एक काठियावाडी गुजराती बोलणारं होतं, एक हिंदी बोलणारं होतं. असं त्यांनी त्याच्यामध्ये केलं होतं. सो बेसिकली भूलभुलैया ज्या झोनमध्ये आला
त्याच झोनमधलं ते नाटक होतं आणि ते म्हणजे गुजराती रंगभूमीवरती पण असं कधीच झालं नव्हतं. तर ते इतकं गाजलं. तर त्या सगळ्या हे खूप वेगळ्या पद्धतीचं काम होतं. त्याच्यामुळे काय झालं की हे सगळं नंतरच्या टप्प्यांना मला खूप मदत त्या सगळ्याची झाली. आणि खरंच तुझ्याकडे बघताना मला असं वाटतं की तू सिनेमा जरी केला ना तरी सिरियस हॉरर कॅरेक्टर तुला खूप भारी वाटतं. माझ्या नवऱ्याला पण असंच वाटतं. तुला फिल्म अशी पण हॉररच आहे सगळ्याची, म्हणजे भीतीदायक बेसिकली, ज्यांची भीती वाटावी असं म्हणते मी. हॉरर म्हणजे तसं. हा, सुखी संसाराचं रहस्य तेच आहे. हॅपी मॅरेज का सिक्रेट काय? हॅपी मॅरेज का सिक्रेट कुछ नाही. हे मला असं वाटतं की एक नवऱ्याने चांगलं लिस्नर असलं की अर्ध्या गोष्टी सॉर्ट होतात. फक्त तू रिप्लाय करू नकोस. आणि त्यातून ती पुण्यातली लोक असली तर ते रिप्लाय करायचे कष्टही घेत नाही. ते म्हणतात तू बोल, काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू बोलत राहा. मग आमचं कधी कधी वाद होतो तेव्हा मी तिला म्हणते की काहीतरी बोल ना. म्हणजे मला ह्याची चिडचिड होते की तू आर्ग्यू करतो. पण मी काय बोलत नाही, हे बेटर नाहीये का? हॅपी मॅरेजचं त्याला हे कळलेलं आहे की काय त्याचं रहस्य आहे, काय करायला लागतं त्यासाठी. काही करायला लागत नाही, ऐकून घ्यायला लागतं. बिकॉज आय थिंक कुठली पण नाती जपणं, रिलेशनशिप जपणं हा एफर्टचा भाग आहे. एका पॉइंटला तुम्हाला एफर्ट्स घालावे नाही लागत, पण त्या पॉइंटला पोचेपर्यंत तुम्हाला ते एफर्ट्स घालत ते नातं फुलवावं लागतं. लाईक आपण म्हणतो की आंब्याचं जेव्हा हे होतं तेव्हा ते आधी तर रोपटच असतं ना रे. जेव्हा मग त्याचं सगळं फळ यायला लागतं आणि मग ते ऑल्टरनेट वर्षी फळ येतं आणि ते सगळं मग तुम्हाला जनरल त्याचं खत पाणी आणि करायचंय. पण जे संगोपन तुम्ही रोपटं असल्यापासून करताय ते खूप एफर्ट्सवाले आहे ना, जोपर्यंत ते फळ येत नाही. सो मला असं वाटतं की ते एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागणार. जर स्टॉक मार्केटमध्ये एक्सपर्ट ट्रेडर बनायचं असेल तर आजच जॉईन करा TLS ट्रेडर्स कम्युनिटीचा ॲडव्हान्स ट्रेडिंग कोर्स. सिस्टमॅटिक डिसिप्लिन ट्रेडिंग हा या कोर्सचा एक युनिक पॉईंट आहे. हा कोर्स ऑनलाईन तसेच क्लासरूम अशा दोन्ही मोड्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. सो आता तू आम्हाला तुझ्या बोलण्यातून पण असं दिसतंय की तू आईबाबांच्या खूप जवळ आहेस. आणि या एजमध्ये आपण तर सगळे धावपळ करतोय आणि सगळे आपापल्या कामात व्यस्त आहोत. सो 28-28 या एजमध्ये आपण बऱ्यापैकी घरात लक्ष आपलं कमी जातं आणि बाहेर एकदम मग पैसा कमवणं असेल, प्रतिष्ठा कमवणं असेल, मग आपल्याला असं वाटतं की ते म्हातारे होत चालले, त्यांना अजून सांभाळलं पाहिजे, त्यांना आपण अजून केअर केली पाहिजे. तर तुला काय वाटतं, म्हणजे तू कसं सांभाळतेस सगळं या सगळ्या गोष्टी? त्यांचं आजारपण असेल, त्यांच्या इच्छा असेल, तू कशा सांभाळतेस? ॲक्च्युली माझ्या बाबतीत हे उलटं आहे. कारण ते माझ्यावर डिपेंड असण्यापेक्षा मीच त्यांच्यावरती खूप डिपेंडंट आहे, सिरियसली. आणि त्यांना ही गोष्ट इतकी चांगली कळली आहे की माझी बहीण दिल्लीला असते, आई बाबा माझ्या जवळच राहतात बोरिवलीत. तर त्यांना माझं जे शेड्यूल ते इतके वर्ष बघतायत ना, त्यांना असं कळलं की आता आपल्यामुळे आणखीन हिला प्रेशर नको. बिकॉज ऑलरेडी देर इज अ लॉट हॅपनिंग. आमचे सगळे शूट टायमिंग्स, प्रवास, इकडे तिकडे, झोपा नाही झालेल्या, माझीच तब्येत. तर ते शक्यतो त्यांच्या फिजिकल कंप्लेंट्स घेऊन कधीच माझ्याकडे येत नाहीत. ते त्यांचेच डॉक्टर, त्यांचंच ॲन्युअल चेकअप, त्यांचंच. कधी कधी मलाच असं वाटतं की ॲक्च्युली मी हे सगळं करायला हवं, पण ते माझ्यापर्यंत ते पोचूच देत नाहीत. इनफॅक्ट मला ज्या गोष्टींची गरज आहे, म्हणजे माझं जे सगळं स्टायलिंग आहे, काय अवॉर्ड फंक्शन्स, इव्हेंट्स, प्रायव्हेट इव्हेंट्स, घरचे इव्हेंट, ते सगळं माझी आई करते. मी कुठलाही एकही पैसा देऊन स्टायलिस्ट हायर करून मोस्ट ऑफ द टाइम 99.9% मी ते करायची मला गरजच लागत नाही. कारण का मॅडम आमच्या ज्या आहेत त्यांना त्याच्यातलं तिला इतकं ज्ञान आहे स्वतःला, आणि दुसरी गोष्ट तिला आवड आहे ह्या सगळ्याची. आणि मी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये हे बोललेले की माझ्यामध्ये ती तिचं आयुष्य जगते. शी वॉन्टेड टू बी अन ॲक्ट्रेस. हो. आणि तिने सुरुवातीला अलिबागमध्ये ती लहानाची मोठी झाली, आणि तेव्हाच्या वेळेला कॉलेजमध्ये लेकुरे उदंड झाली वगैरे, ह्या सगळ्या नाटकांमध्ये तिने काम करून ते ऑडियन्समधनं बक्षिसं वगैरे हे सगळं तिने केलेलं आहे. पण 19व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि ती आली, आणि मग त्याच्यानंतर तिला काहीच करता नाही आलं. सो ते सगळं आयुष्य ती माझ्यामध्ये बघते. त्याच्यामुळे माझ्या दुप्पट तिला खूप काय शारीरिक व्याधी आहेत, पण जेव्हा माझं काही करायचं असेल तेव्हा तिच्यामध्ये डबल स्ट्रेंथ येते. तो माझ्या घरातले सगळे सणवार सगळं. सो मम्मा बाबा दे आर लाईक अ युनिट. ती माझी टीम आहे. जसं ऍक्टर लोकांची टीम असते ना, तशी ती माझी टीम आहे.
म्हणजे आता कुठेतरी जायचं असेल तर आता हे वी फास्ट आणि म्हणजे आता ह्या ज्या सगळ्या आपल्याला सोयी झालेल्या आहेत की जिथून आपल्याला घरी तुमचं पार्सल पोचून जातं काय जे काय असेल ते, तर ते ती एजन्सी ॲप माझे ते तर ते मला कुठेतरी जायचं आदल्या रात्री मी 12:30 ऐक मला उद्या पुण्याला जायचं आणि तिकडे माझं असं इव्हेंट आहे. मग ती विचारणार कशा पद्धतीचा इव्हेंट आहे, कोण कोण येणार आहे, लोकेशन काय आहे वगैरे, आणि त्या किती वाजता निघणार आहेस तू. मग मी सांगते 8 वाजता. बरं ठीक आहे, मी बाबांना सकाळी पाठवते. बाबा सकाळी मॉर्निंग वॉक वगैरे त्यांचं सगळं झाल्यावरती घरी येऊन बेल वाजून माझं पार्सल मी जातो. अहो थांबा काय नाही मी जातो असं करून ते दारातूनच जातात. म्हणजे ह्या लेवलवरती. त्याच्यामुळे तू जे बोलतोयस ना की तू कसं काय मॅनेज करतेस वगैरे ते मला मॅनेज करतात उलट ह्या लेवलला आहे. आणि हे सांगून खरं वाटणार नाही, पण माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना माहिती आहे की हे असंच आहे. अर्थात व्हॉट एव्हर आय कॅन डू, जेव्हा जेव्हा मी पोचू शकते करू शकते काय, तेव्हा मी ते माझ्यात जेवढी स्ट्रेंथ आहे तेवढं मी ते करते. पण ती वेळच फार आणू देत नाहीत माझ्यावरती. भारी आहे. पण चला उद्या मध्ये शाहरुख खान आला होता आणि ती मुवमेंट तुझ्यासाठी खास होती. तू म्हणजे इन्स्टावरती पण ती पोस्ट केली होती. काय मुवमेंट होती? म्हणजे आमच्या दोघांनाही शाहरुख म्हणजे हो अरे खतरनाक फॅन जमा झालेले शाहरुखचे एकत्र. शाहरुख म्हणजे एंड आहे, विषय नाही असं म्हणावं आपण. का म्हणू नये? ऍब्सोल्युटली आपण फॅन आहोत यार. शाहरुख खान के लिए कुछ भी. तो एकदा नाही, तो हवाई वगैरे 2दा. त्याच्यामुळे माझं असं मी खूप फॅन होते. म्हणजे मी इतकं हे बोलते ना कधी कधी उथळ की लोक म्हणतात की नको असं करू काय, तू स्वतः पण ऍक्टर आहेस तुझं. पण तो मला दिसला किंवा त्याचं काम बघताना मी कधीच एक ऍक्टर आणि आपल्याला कसं हे क्राफ्ट कळतं आणि मग काय हा स्क्रीन प्ले आणि हे काय केलंय त्यांनी वगैरे, तो झोनच माझा नसतो. ती बाकीची जी लोक आली आहेत ना मी तशीच असते. मला त्याच्या एंट्रीला असं होतं की हा बघ कसा वगैरे. म्हणजे आता पठाण, जवान, विमान मला सगळं खूप आवडलंय. तुमचं काय त्याच्यावर क्रिटिकल म्हणणं आहे आणि काय तुम्हाला रिव्ह्यूज द्यायचे ते तुम्ही द्या. नाही नंतर नाही, मला त्याच्यात घेणं देणंच नाहीये. मला शाहरुख स्क्रीनवर दिसला की माझा विषय संपतो. त्यातून तो मला 2दा पर्सनली. आणि काय मला सगळ्यात मज्जा काय आली मध्ये, मी त्याला भेटले फॅन म्हणूनच, पण त्यांनी माझं काम बघितलं आणि एक ऍक्टर म्हणून म्हणजे समबडी हू शेअर्स द सिमिलर क्राफ्ट. आपण दोघं त्याच इंडस्ट्रीचा भाग आहोत, आपण दोघं ऍक्टर आहोत, अशा झोनमध्ये मला त्याला भेटता आलं. तो एक ऍडेड त्याच्यातला हे आहे. पण मनामध्ये सगळं तेच होतं. अरे मी रडले बिडले तो याच्या फुल ऑन रे. आणि अजूनही तसंच होतं. म्हणजे अगदी कालच आम्ही सगळे भेटलो होतो सगळे मित्र. तर हा सेम विषय झाला. तू बोललास ना, पण शाहरुख यार काय करायचं. आणि सगळे आत्ताची जी सगळी यंग जनरेशन ऑफ ऍक्टर्स आहेत ते कमालच आहेत. ते सगळे पण आमच्याकडे येऊन गेलेत आणि ते जितके कमाल ऍक्टर आहेत तितके कमाल ते माणूस म्हणून पण आहेत. की आपल्याला एक जाणवतं ना की एक वॉर्मथ आहे, एक जेन्युइननेस आहे. ते किती डाऊन टू अर्थ आहेत. अरे तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कसे वागताय यार. इतकं आपल्याला भारावून जायला होतं ना. मग आपल्याला असं वाटतं की यार अपने को एक तो बहुत करना है और अगर ये इतना हंबल हो सकता है तो अपन को रहना ही चाहिए प्लीज. आपण तर कोणीच नाही, आपण असंच वागूया प्लीज, नॉर्मल वागा. हा खूपच नॉर्मल वागतोय. लिटरली हवाई होते मला सगळेच येऊन गेले ना रे. तर त्यांना बघूनच असं होतं की इतके हंबल आणि इतके ग्राउंडेड कसे आहेत हे लोक. कदाचित मला नेहमी असं वाटतं की दॅट इज द रिझन वाय ते इतके मोठे पण आहेत कलाकार म्हणून पण. सो आपण आता येऊ परत चला हवेद्याकडे. आणि चला हवेद्याचं बॉन्डिंग, कुशल दादा, भाऊ कदम, सागर दादा सगळे माहिती आहेत. सो आम्हाला एक वेगळा गेम खेळायचा आहे. तुम्हालाच माहिती तू पण खेळ मग तुला सरप्राईज. नाही जस्ट असं सुचलं. सो आता या वेगवेगळ्या पर्सनॅलिटी आहेत, निलेश दादा, कुशल दादा वगैरे सगळे. सो तुम्ही एक फॅमिली झालात आता, एक कुटुंब एवढं इतके वर्ष एकत्र काम करतायत. सो आपल्या घरातले जे कॅरेक्टर्स आहेत, वडील, आई, भाऊ, मोठा दादा वगैरे सगळं, तर या सगळ्यांमधला वडिलांसारखं कोण आहे? वडिलांसारखं म्हणजे आम्ही त्याला चिडवतो पण की तो आमच्यात सगळ्यात सिनियर आहे भारत दादा. त्याच्यामुळे त्याला ते आवडत नाही खरं तर. बिकॉज त्याचं असं म्हणणं आहे की प्लीजच, तुम्हाला माहित नाही माझी ख्याती काय आहे ती वगैरे टाईप. पण तो आहे तसा आणि त्याला दादा म्हणतो. त्याच्यामुळे तो वागतो पण. त्याला काळजी बिळजी खूप असते, जेवणं बिवणं आणि आमचं सगळं तो जरा त्या झोन मधला आहे. त्याच्यामुळे तो वडीलधारा. आईसारखं मायाळू, प्रेमळ, मायाळूच.
आईसारखं तुझं माया नाव नको घेऊ नाही, मी एकदम माझ्यामध्ये शून्य मायाळू बियाळूच्या क्वालिटीज आहेत. त्याच्यामुळे आईसारखं मायाळू प्रेमळ झी मराठी म्हणावं लागेल मला, कारण तसं मग त्यांनीच आम्हाला एकत्र आणलंय. तेच आईचं काम ते करतायत, आम्हाला सांभाळतायत, काळजी घेतायत, प्रेम करतायत. पण खरोखर आमची टीम तशीच आहे. सो ते असं आपण म्हणूया. मोठ्या भावासारखं म्हणजे रागवणार पण तेवढीच काळजी आहे, पण असा हे नाही असं. पण मला असं वाटतं मोठा भाऊ म्हणून डॉक्टर म्हणूया आपण, की तो कार्यक्रमाचाच एक मोठा भाऊ आहे, की तो त्याला काळजी असते आणि त्याच्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत, ज्या योग्य आहेत त्या तो करणारच आहे आणि तुमच्याकडनं पण त्या करून घेणार आहे. त्याच्यामुळे तो एक भाऊ, जबाबदार व्यक्ती, एक बाबांनंतर जो असतो तो आय थिंक डॉक्टर असेल. घरात छोटा खोडकर भाऊ असतो, नुसते मस्ती. 2 आहेत आमच्याकडे, कुशल आणि सागर. नाही कुशल आणि भाऊ. भाऊ खूप मस्ती करतो, पण तो असं शांत वाटतो. नाही, मस्ती म्हणजे फिजिकल मस्ती नाही, खूप शब्द हा आणि नाही आणि त्यात खूप टाइम तसं की कोणीतरी काहीतरी बोलत असेल ना त्याच्यामध्ये, हो अरे पण परवा तर ती तसं म्हणत होती काय वगैरे असं. आणि माझ्यामध्ये, कुशलमध्ये आणि भाऊमध्ये हे अनसेड एक कायम चालू असतं. त्याच्यामुळे ते दोघं घरातली ती मुलं आहेत. आणि सागर दादा, सागऱ्या पण खोडकर आहे, पण तो मुडी आहे. त्याच्यामुळे त्याचा मूड असेल तर तो एक भाऊ असतो ना की आज खोलीतनं बाहेर आला नाही आला टाइप्स, तसं. त्याच्यामुळे तो खोडकर आहे. येस येस. सो आता कसं वाटतंय तुला की एवढ्या सगळ्यांचा वर्षाचा प्रवास आणि एवढं काम, आणि आता काय फील करतेस तू? मी खूप कम्प्लीट फील करते. मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून मला इतकी अमेझिंग लोक भेटली ह्या सगळ्या प्रवासामध्ये. इतकं सुंदर काम मला करता आलं आणि मी ना माणसं करेक्ट भेटली ना की मला एक इतकं भारी फिलिंग येतं ना, कारण का आजकाल तेच होत नाही. उदर केमिकल लोचा आहे थोडा. तर मला त्या प्रवास, ह्या सगळ्या 26-27 वर्षाचा प्रवास, इतकी सुंदर माणसं मिळाली ना रे, की मी त्याच्यासाठी एकतर देवाचे मी मानीन तितके आभार कमी आहेत. आणि त्याच्याहून वरती जाऊन हे करिअर निवडणं, विच अगेन इज डिफिकल्ट. अर्थात ते मी निवडलं असं नाही, इम्पल्सिव्हली ज्या गोष्टी होत गेल्या असं झालं. म्हणजे आता ॲक्ट्रेस बनायचं असं नाहीच झालं, ते लहान नाटकांमध्ये काम करत गेले म्हणून. आणि नंतर ज्या गोष्टी घडत गेल्या त्या इतकं को ॲक्टर्स म्हणून, टेक्निशियन्स म्हणून, बिहाइंड द कॅमेरा काम करणारे आपले सगळे दादा लोक, ती अजून पण इतक्या वर्षांनी ते भेटलं की अरे मॅडम कैसे हो वगैरे. त्यांना मला इतकं कौतुक वाटतं की आठवून ते येतात, बोल आपको याद है आप तब छोटे थे तब हम लोग ने वो किया था वगैरे, ह्या लेवलला ते येऊन भेटतात. कारण इतक्या वर्षांपासून ते सुद्धा काम करतायत. ही सगळी लोक भेटणं, काही लोकांबरोबर तर खरोखर एकदम घरोब्याचे संबंध झालेत. म्हणजे आज आता खूप वर्ष आम्ही एकत्र काम जरी केलेलं नसलं तरी सुद्धा ती लोक भेटणं, त्या सगळ्यांचं माझ्या आयुष्यात येणं, त्यांचं मला असं वाटतं की एव्हरीबडी हॅड अ रोल टू प्ले माझ्या ह्या सगळ्या करिअरमध्ये, माझं माणूस म्हणून घडण्यामध्ये, ॲक्टर म्हणून घडण्यामध्ये. आणि मी देवासमोर जेव्हा पण असते तेव्हा मला हात जोडल्यानंतर मी त्याच्याकडे कधीच काहीच मागत नाही, कधीच नाही. म्हणजे तुला खोटं वाटेल, मी जेव्हा डोळे बंद करते आणि हात जोडते तेव्हा नुसते डोळे बंद करून पण आपण बऱ्याचदा माझ्याकडे मागायला काहीही नसतं. मला असं वाटतं की मला त्यांनी इतकं भरभरून दिलेलं आहे. कदाचित माझी तेवढी लायकी आहे का हेही मला माहीत नाही, पण इतकं भरभरून मला दिलं आहे की मी त्याला फक्त सांगते की हे जे सगळं आहे ना, ही जी सगळी लोक, ही नाती, हे जे सगळं तुम्हाला दिले ते तसंच फक्त इंटॅक्ट माझ्या आयुष्यात ठेव. त्याच्यासाठी लागणारी सगळी मेहनत आहे ना ती मी करीन, पण ह्याच्यातलं काहीच माझ्याकडनं हिरावून घेऊ नकोस. कारण का हेही माझी कमाई आहे. ही जी माणसं मी कमवली आहेत ना ती माझी कमाई आहे. पैसे कमवतोच आपण, कोणीही मेहनत केली, 4 ठिकाणी आपण गेलो, काय पैसे आपण कमवूच, पण माणसं आपण तू किती पण ओढून कोणाला स्वतःच्या आयुष्यात आणून नाही ठेवू शकत. तुला एखादी व्यक्ती किती आवडली तरी, तर ती माझी सगळ्यात मोठी कमाई आहे. भीती वाटते कधी की हे सगळं जर वाटते त्या एका गोष्टीची. मला काम बिम हे सगळं मला नाही वाटत काय, पण माझ्या आयुष्यात जी मोजकी माणसं माझ्या खूप क्लोज आहेत ती हिरावून जर घेतली गेली नशिबाने, तर मला त्याचीच फक्त भीती वाटते. बाकी मला कशाचीच भीती वाटत नाही. लाईक मला काहीच नाही, मला कशाचीच मला भीती वाटत नाही.
बाकी मला खूप भारी वाटतं. मला माझ्या आजूबाजूला जे सगळे माझे मित्रमैत्रिणी कलिग्स जी खूप भारी भारी कामं OTT प्लॅटफॉर्म्सवरती आणि वेब सिरीज आणि हिंदी आणि तामिळ तेलुगू आणि मला त्यांच्यासाठी इतकं भारी वाटतं ना, असं वाटतं की क्या बात आहे यार, आपलं नाणं जाऊन तिकडे खणखणीत वाजवलंय. म्हणजे मला हे कधीच नाही वाटत की मी कधी करणार आता वेब सिरीज आणि मला करायचंय, पण मला असं कधीच नाही वाटत की ते करतात. कारण का मला स्वतःमध्येच खूप कम्प्लीट फील करते हे जे मी करते आणि हे जे मला मिळालंय. प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला देव त्याच्या वाटणीचं देत असतो. मी नेहमी असं मित्रांमध्ये बंकस करताना पण खूप असं म्हणते की अच्छा मतलब सारी जो खुशी आहे वो तुम्हारी झोली में डाल दो, बाकी की झोली में क्या डायगा फिर. सो प्रत्येकाचा हिस्सा त्यांनी काढून ठेवलाय ना रे, तर तो तुला मिळणार आहे. मग तुझ्या दुःखाचं पण वाटा तुला मिळणार आहे, तुझ्या सुखाचं पण वाटा तुला मिळणार आहे. तर सगळं आता तुम्हाला एक मोठा शो पण द्यायचा, मग इतकी लोकप्रियता पण द्यायची, मग लोकांचं इतकं प्रेम पण द्यायचं, मग आयुष्यात इतकी भारी माणसं पण द्यायची, मग एक सॉलिड फॅमिली पण द्यायची, एक सासरकडचं पण एकदम खतरनाक कूल सगळं वातावरण ते पण द्यायचं, आणि आता अजून OTT पण पाहिजे, पिक्चर पण पाहिजे. सो आय जस्ट फील दॅट नाही, माझं असं म्हणणं आहे ते मिळालं तर उत्तम, नाही मिळालं तरी वी आर नॉट कम्प्लेनिंग. आम्हाला असं वाटत होतं येताना, मी जस्ट चर्चा करत होतो की ती सिनेमात दिसत नाही, ती OTT मध्ये दिसत नाही, पण ती आम्हाला थोडी कंप्लेंट करेल की मला घेत नाहीये, किंवा ती स्वतःबद्दलच एक लो फील करेल की असं की मला करायचं पण ती आज ती कम्प्लीट आणि ती खुश आहे. हे बघूनच आम्हाला इतकं भारी वाटलंय ना की लोकांना खूप काही मिळत असतं, पण एका गोष्टीसाठी ते काही ना काही ती गोष्टीसाठी रडतच असतं. पण तुझ्याकडून ते दिसलं नाही आणि तू कम्प्लीट समाधानी असते. आम्हाला असं काहीतरी देऊन गेलंय की आयुष्यात काही राहिलं तरी चालेल, पण हे हास्य आणि आता डोळ्यातून पाणी येतं माझ्या, ती तुझ्याकडून मिळाली, ती वाईब आम्हाला तुझ्याकडून मिळाली. सो थँक्यू सो मच. अजब गजब आपल्यावरती असतं ते, नाही का? येस, ऍब्सोल्युटली. पण मला खूप भारी वाटलं. खरं तर हा माझ्या आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आहे. सो मी कधीच पॉडकास्ट केलेला नाही आणि मला खूप भारी वाटलं की तुम्ही आज घरी आलायत. मग मी हे येऊन स्टुडिओत करणं किंवा कुठेतरी करणं ते पण खूप फॉर्मल झालं असतं, पण मला खूप आनंद आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आता माझ्या आयुष्यात जी लोक आहेत त्याच्यामध्ये आता तुमचं ॲडिशन झालेलं आहे. सो इट्स अ ग्रेट थिंग. आणि तुमची तर सुरुवात आहे. मला वाटतंय की इथून पुढे आता खूप मोठे तुमचे चॅनल्स होत आणि खूप फॉलोअर्स आणि असं एक तुम्ही सगळीकडे तुमचे होर्डिंग्स आणि इन्व्हिटेशन्स आणि सगळं तुमच्या आयुष्यात हो. सो माझ्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मला खूप छान वाटलं हे करून आज. पण आम्हाला खूप मजा आली. तुम्हालाही कसं वाटलं हा पॉडकास्ट, ही अजब गजब व्यक्ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला पुढची कुठली अजब गजब व्यक्ती पाहिजे ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि श्रेयाताई, तुझी आजपर्यंतची जी काही कॅरेक्टर झाली असतील त्यातलं कोणतं तरी एखादं कॅरेक्टर, आम्ही उषाताईच म्हणणार होतो पण परत तू असं म्हणणार की सारखंच काय माझ्याकडून उषाताईंचं हे करून घेतलं. नाही, मला उषाताई म्हणजे आऊ तर माझी फेवरेट आहे स्वतः आणि मला माझं खूप प्रेम आहे तिच्यावरती. त्याच्यामुळे जे कोणतं कॅरेक्टर आवडतं त्या कॅरेक्टर मध्ये त्या कॅमेरामध्ये सांग की अजब गजबला सबस्क्राईब करा. आधी तर मीच सांगते आणि मग मी तुम्हाला वेगळ्या शुभेच्छा देते. कारण का मग ती व्यक्ती तुमच्या अजब गजब मध्ये आली तर तिच्या आवाजात तिला सांगायला लागेल तू आता श्रेया बुगडेच्या आवाजात आम्हाला अजब गजबच्या शुभेच्छा दे. सो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अजब गजब हा जो कार्यक्रम आहे, हा पॉडकास्ट आहे, तो फॉलो करा आणि ते खूप अजब गजब अमेझिंग लोकांना तुम्हाला भेटवत असतात आणि इथून पुढे पण ते करणार आहेत. आणि खूप मेहनती पोरं आहेत, प्रेमळ आहेत. तर मला असं वाटतं की दे नीड अवर लव्ह, सो शो सम लव्ह. आणि आमचा हा पॉडकास्ट तुम्ही बघितलात, मला इतका वेळ ऐकून घेतलात त्याबद्दल थँक्यू सो मच. पण स्प्रेड द वर्ड. आणि आमचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर अँड सबस्क्राईब. तरी पण हे काय आहे? एक गिफ्ट आणलंय. अरे असं नका करूया तुम्ही. TLS कम्युनिटी ट्रेडर्स आणि TWJ लर्निंग सोल्युशन आणि अजब गजब चॅनल कडून एक छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.